नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुमच्या इकडे पावसाळा सुरू झालेला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच काही पावसाळा रिलेटेड किचन टिप्स आणि ट्रिक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता पावसाळा म्हटलं तर जून महिन्यापासून अगदी पावसाळा सुरुवात होते, पण त्याचबरोबर जून महिन्यामध्ये शाळा सुद्धा सुरू होतात आणि ऑफिसला तर आपल्याला सुट्टीच नसते, त्यामुळे ऑफिसला जावं लागतं। मग अशा वेळेस आपण असे लेस असलेले शूज वापरत असतो आणि शाळेला किंवा स्कूलमध्ये जे आहे तुम्हाला असे शूज वापरले जातात, लेसवाले किंवा विदाऊट लेसवाले। पण बेसिकली जर लेसवाले असेल तर बऱ्याच वेळेस आपण जेव्हा ही लेस लावतो आणि वरती बांधतो तर ती तशीच कोणाकोणाला आवडत नाही। मग अशा वेळेस तुमच्यासाठी एक मस्त अशी ट्रिक घेऊन आलेली आहे, जो शेवटची होल असतात तिथून तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे दोन्हीही टोक जे आहे लेसचे ते काढून घ्यायचे आहेत। नंतर तिथे एखादे जे कंपनीचा तुमचा शूज वगैरे आहे ते लिहिलेलं असतं, सो त्याच्या मागे अशा पद्धतीने जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, माझा आवाज ऐकण्यापेक्षा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जास्त समजेल। आणि ज्या पद्धतीने तुम्ही लेस लावता ती लावायची आहे। आणि याच्या साईडला एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटेल की ही लेस टोचेल का, तर असं काहीच होणार नाही। लेस आतमध्ये टाकून तुम्हाला हे जी तिथे ब्रँड वगैरे लिहिले असतं तिथे असं वर करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता लेस बिलकुल आता वरती दिसत नाही, दिसायलाही छान दिसतं। आणि आता पावसाळा आहे त्यामुळे शूज पण ओला होतो, सो तुमची लेस सुद्धा ओली होणार नाही। ट्रिक आवडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा। चला नंतरची ट्रिक बघूयात। आता बघा, भांडे तर आपण रोज घासतो आणि घरामध्ये स्वयंपाक केला जातो, जेवलं जातं, त्यामुळे भांडे पडतातच। पण बऱ्याच वेळा काही पातेले असेल किंवा अशा डिझायनर प्लेट्स असतील तर त्याच्या मागच्या बाजूला ज्या काही बॉर्डर वगैरे असते किंवा बऱ्याच वेळी डिझाईन असते, सो तिथे ना जसं आपण भांडे घासतो तसं तिथे ना काळपट असे एक थर जमा व्हायला लागतो। जसे जसे त्याला वर्षानुवर्ष होतात तसा एक काळा थर बरोबर त्या डिझाईनमध्ये दिसायला लागतो। मग महिन्यातून किंवा दीड महिन्यातून तुम्ही अशा पद्धतीने एक मोठी टाचपिन घेऊन जर तुम्हाला फावला वेळ असेल त्यावेळेस जर तुम्ही ह्या बॉर्डर क्लीन केल्या तर तुम्ही बघणार याच्या पूर्ण जो काळपटपणा असतो त्या बॉर्डर मधला तो निघून जातो। आता पावसाळा म्हटल्यावर कडधान्य, डाळी ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप चान्सेस असतात किडे, अळ्या किंवा जाळी लागण्याचं, कारण तेवढं मॉइश्चरच जे आहे वातावरणात असतं। आता बघा, कडधान्य जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगते, स्पेशली पावसाळ्यासाठी, त्यामध्ये किडे अळ्या वगैरे लागू नको त्यासाठी। सगळ्यात प्रथम मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, जर तुमचं फ्रीज मोठं असेल, त्यामध्ये जागा असेल, तर शक्यतोवर पावसाळ्यामध्ये तुम्ही तुमचे कडधान्य अशा पद्धतीने एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवून फ्रीजमध्येच ठेवावेत। असं केल्याने तुम्हाला बाकी कोणताही उपाय इकडे करायची गरज नाही। पर्सनली मला विचाराल तर कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स हे मी पावसाळ्यामध्ये फ्रीजमध्येच त्याची साठवणूक करत असते, सो तुम्हीही करू शकता। पण इन केस तुम्हाला फ्रीजमध्ये हे ठेवायचं नसेल तर मग अशा वेळी मसाला डब्यातली आपली हळद घ्यायची आहे आणि थोडीशी हळद तुमच्या कडधान्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला जो आहे हा डब्बा एकदा शेक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या हळदीची कोटिंग तुमच्या कडधान्याला लागेल, एक आणि एक दाण्यावर लागेल। आणि अशा वेळेस तुमच्या कडधान्यामध्ये बिलकुल मॉइश्चर ट्रॅप होणार नाही आणि किडे, अळ्या वगैरे लागणार नाही। आय होप ही ट्रिक तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल आणि या पावसाळ्यामध्ये तुमचे कडधान्य सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने स्टोअर करा। सो बघा, शेक केल्यानंतर पूर्ण आपल्या मटकीला हळदीची एक लेअर लागलेली आहे, सो तुम्ही कडधान्याला असंही स्टोअर करू शकता। दुसरा उपाय, हे जे वाटाणे आहेत हे मी बिलकुल कॅस्टर ऑइल घेऊन त्याला लावून ते सुद्धा ठेवलं आहे, सो तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही ट्रिक आजमावू शकता। त्यानंतर बघा, कोणतंही तुम्ही साबण वापरत असणार अंघोळीसाठी, सो त्याचं साबण वापरायला घेतल्यानंतर त्याचं जे काही हे खोकं असतं ते आपण फेकून देतो। पण बेसिकली पावसाळ्यामध्ये ह्या खोक्याचा खूप छान पद्धतीने आपण वापर करू शकतो। आपल्याला जो साबण वापरतो आपण तो साबण नेहमी आणत असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्यामधून साबण काढत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक मस्त असा फ्रेग्रन्स म्हणजे सुगंध असतो। मग अशा वेळेस तुम्हाला त्या खोक्याचे ना असे लगेच छोटे छोटे किंवा मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि खरं तर जेव्हा तुम्ही यामधनं साबण काढता अगदी 1 ते 2 दिवसासाठी यामध्ये अगदी स्ट्रॉंग स्मेल असतो आणि कुठेतरी हा स्मेल जो आहे जसं जसं आपण फेकूनच देतो म्हणा, पण जसा वेळ जातो तसा निघून सुद्धा जातो। पण याचा खूप छान पद्धतीने आपण वापर करू शकतो। सो पावसाळ्यामध्ये आपण कबडमध्ये जे कपडे ठेवत असतो तिथे असा कुंबट असा वास येतो, सो तो वास येऊ नये त्यासाठी तुम्ही या खोक्याचे तुकडे जे आपण केले त्याचा वापर करू शकता। सो याच्यामध्ये एक स्मेल सुद्धा असतो, तुमच्या कबडमध्ये कुंदट वास सुद्धा येणार नाही आणि कपड्यांना सुद्धा कुंदट वास लागणार नाही। सो ही ट्रिक तुम्ही कबर्ड्समध्ये नाही तर बाहेर जर तुम्ही कपडे ठेवत असणार तर त्यामध्ये सुद्धा बास्केट वगैरे मध्ये ठेवू शकता।
तर पावसाळ्यामध्ये ही ट्रिक आजमावून नक्की बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. त्यानंतरची ट्रिक आहे ती म्हणजे बऱ्याच वेळेस कधी-कधी आपण नवीन चप्पल घेतो आणि ती अशा पद्धतीने तिचा सोल वेगळा होतो आणि तिचं जे वरचं असतं ते वेगळं होतं आणि आपण अशी खरेदी केलेली असं वाटतं, की अरे ही नको फेकून द्यायला. आता ती गोष्ट वेगळी आहे, की तुमचे बरेच महिने झाले चप्पल जी आहे ती हे झाली असेल वापरून अगदी अशा कंडिशनमध्ये आली असेल, तेव्हा ती फेकलेली चालते. पण अगदी नवीच असेल आणि ती अशी झाली असेल, तर कुठेतरी फेकायला सुद्धा वाटत नाही. मग अशा वेळेस तुम्ही बाहेर न जाता किंवा पैसे न घालवता तुम्ही घरच्या घरी हे व्यवस्थितरित्या चिपकवू शकता आणि तुम्ही तुमची चप्पल पुन्हा वापरू शकता. ते कसं? चला मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला घ्यायचा आहे फेविकॉल. हो, फेविकॉल घ्यायचा. आपण कोणत्याही प्रकारचं इकडे गम वगैरे स्पेशली याच्यासाठी मिळत असतो. तो गम आणत नाही आहे. आपण फेविकॉलच्या मदतीने हे व्यवस्थितरित्या चिपकवणार आहोत. आता बघा जो वरचा लेयर आहे जो की कापडाचा लेयर असतो, तिथे आपल्याला पूर्ण फेविकॉल लावायचा आहे. लक्षात घ्या एक छोटीशी जागा सुद्धा यामधली जी आहे अगदी राहिली नाही पाहिजे. पूर्ण फेविकॉलची लेयर तुम्हाला इकडे लावून घ्यायची आहे. पण खालचा भाग हा मात्र कपड्याचा नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी वेगळी गोष्टी वापरावी लागेल. फेविकॉलने आपण लावलं तर ते चिपकणार नाही. सो त्यासाठी अगदी कारगर असं आपल्याला माहितीच आहे, प्लास्टिक काही तुटलं असेल, कप वगैरे तुटलं असेल, त्यासाठी आपण नक्कीच फेविक्विक वापरत असतो. सो तुम्हाला फेविक्विकच घ्यायचं आहे. आणि काय होतं ना, जेव्हाही तुम्ही फेविक्विक आणि फेविकॉल या दोघांचं कॉम्बिनेशन करून जेव्हा तुमची चप्पल ही व्यवस्थितरित्या जिथे तुटली असेल, जिचं सोल बाहेर निघालं असेल, ते चिपकवता, तर ते पुन्हा निघायचा बिलकुल चान्स नाही. पण जर तुम्ही फक्त फेविकॉलच वापरला तर निघायचा चान्स आहे आणि फेविक्विकच वापरला तरीसुद्धा निघायचा चान्स आहे. आता फेविक्विक आपल्याला कपड्यावरती टाकायचा नाही. सो जो खालचा आपला बॉटम आहे तिच्या पूर्ण बॉर्डरला, त्याचबरोबर मध्ये-मध्ये जिथे-जिथे बॉर्डर दिसते सगळीकडे, म्हणजे जिथे कपडा टच होणार आहे तिथे सगळीकडे तुम्हाला हा फेविक्विक लावून घ्यायचा आहे. फेविक्विक लावल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या बरोबर ॲप्रोप्रिएट तुम्हाला तुमचं वरची जे काही लेयर असते ती खाली त्या बॉटमला लावायची आहे. आता बघा मी अंगठ्याने त्याला व्यवस्थितरित्या प्रेस करत आहे. आता याला लगेच काढायचं नाही. आता जर तुम्हाला असं वाटलं की कुठे इथे स्पेस दिसतोय, तिथे तुम्ही फेविक्विक भरून घ्यायचं आहे, पण याला लगेच वरती काढायचा प्रयत्न करायचा नाही. याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं बिलकुल हात लावायचा नाही. पण हे प्रॉपर चिपकायला हवं, त्यासाठी आपल्याला वरून त्यामध्ये काहीतरी भार द्यावा लागेल. सो एखादा दगड वगैरे तुम्ही जो आहे यावरती ठेवू शकता किंवा हाताने सुद्धा प्रेस करू शकता. पण यावरती तुम्हाला थोडीफार जड वस्तूच ठेवावी लागेल. जड वस्तू ठेवल्या कारणाने काय होईल की बरोबर त्याचा भार तिथे राहील आणि ते व्यवस्थितरित्या एकमेकाला चिपकेल. आता मी आधी इथे बघते आहे की व्यवस्थित त्याच्या बॉर्डर्स वगैरे सील झाल्यात की नाही, कुठे गॅप आहे का, कारण गॅप असला तर मग पुन्हा तिथे कुठे बाहेर जाणार, पाणी गेलं तर पुन्हा ते निघणार. त्यामुळे आपल्याला गॅप हा व्यवस्थितरित्या भरायचा आहे. सो आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित लावून घेतलंय. आता इकडे मी घेते आहे मॉर्टर पेस्टल, म्हणजे खलबत्त्याचं आपलं हे घेतलं आहे आणि त्याने एकदा याला ना थोडंसं सगळीकडे असं प्रेस करते. तुम्ही डायरेक्टली यावरती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट दगड ठेवू शकता. आता आपल्याला हे सुकण्यासाठी ठेवायचं आहे. सो 15 ते 20 मिनटं याला हात लावू नका आणि तुम्ही बघणार आहात जशी तुमची चप्पल किंवा सँडल किंवा बूट काहीही असेल ते जसं पहिल्यासारखं होतं अगदी तसंच होणार आहे. ही ट्रिक आवडली असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला या सगळ्यांमधून कोणती टिप आवडली तीही सांगा. सो इकडे 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी निघत नाही आहे. सो याच नोटवर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार फॉलो करा आणि हो लाईकसुद्धा करा. तर मंडळी उशीर कसला करताय, तुमची ही चप्पल सँडल बूट असंच जर निघालं असेल, असंच खराब झालं असेल तर त्याला तुम्ही घरच्या घरी नक्की चिपकवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.